नमस्कार, द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। खेड तालुक्यातील पश्चिम भागात आडगाव सुपे सातकरवाडी रस्त्याचे काम चालू आहे, परंतु रोडचे काम करताना डांबराचा अतिशय कमी वापर करून काम चालू केले आहे। त्यामुळे काम चालू असतानाच रोडला खड्डे पडले असून PWDचे अधिकारी जाधव साहेब यांना द महाराष्ट्र न्यूजचे संपादक महेंद्र लोट यांनी फोनद्वारे विचारणा केली असता आमची चुकी झाली, आमची चूक दुरुस्त करू अशी उडवाउडवीची उत्तरे दिली। तर पाहू अधिकारी काय बोलले। हॅलो, नमस्कार। नमस्कार साहेब। संपादक बोलतोय द महाराष्ट्र न्यूज पुणे। बोला सर। तर आडगाव आणि सातकरवाडी तिथं त्या दोन गावांच्या मध्ये ज्या रस्त्याचं काम चालू आहे, तुम्ही बघितलं का ते काम? हा, त्याचं काय सर? ते काम बघितलं का? त्या रस्त्याचं काम कसं चाललंय, काय केलंय त्यांनी? हो सर, ते दुरुस्ती करायला सांगितलंय, त्याला सांगितलं दुरुस्त करून घेत पूर्ण। त्यांनी दुरुस्ती नाही केलेलं, जे खड्डे झाले होते ना त्या खड्ड्यांत परत त्याच पद्धतीने ते भरलेले आहे। मी माहितीचा अधिकार टाकणारच आहे तसा, त्याच्यामध्ये किती टक्के डांबर टाकलंय, किती टक्के काय केलेलं आहे। आता जे बाबाजी काळांचाही माझा फोन झालेला आहे आमदार साहेबांचा। सर हा, ते काय कसं काय कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, काय अशा पद्धतीचं काम? आता तुम्ही पण साहेब बिल पास करताय, हे करताय, अशा कशा पद्धतीने? नाही, ते बिलच नाही पास केलं साहेब। ऐका ना, ते आता जो रस्ता आहे ना तो 3.75 मीटर रुंदीचा रस्ता आहे आणि आता त्याला आपण 5.5 करतोय। तर त्याचे 5.5 साठीचे ते सगळं आता डांबरी पट्ट्याच्या लेवलला आपण खडीकरण करून दोन्ही बाजूचे रुंदीकरण केलंय। आता त्याच्यावरती पूर्ण 5.5 मीटर रुंदीला MTM म्हणजे जे आता चालू आहे ते MTM करतोय तो। तर त्याचं कसं आहे की त्या 3.75 ला रब करायचा, स्क्रॅचेस मारून रब करायचा आहे आणि त्याला टॅकोट मारून त्याच्यावरती MTM चा लेअर करायचा आहे। तर ती खडी पसरून, तर ती खडी पसरून MTM चा लेअर करत असताना ते खालचा सरफेस चांगला असल्या कारणानं ती खडी उधळते, मला माहित आहे ते। परंतु लोकांचं असं म्हणणं आलं की ते MTM केल्यावरची 10 mm 12 mm खडी टाकतो ना आपण, ती लूज राहते। तर ती लूज राहायला नाही पाहिजे, तर ती त्याची पद्धत तशीच असते। ती लूज राहिलेली खडी आपण याच्यावरती BM चा लेअर करू ना मशीननं, तर त्यावेळेस ती खडी आपण काढूनच टाकत असतो। आता हा इथपर्यंतचा विषय प्रोसेसचा। आता ह्याच्या पुढे ते आपण जे म्हणता ना ते उधळतोय तो खड्डे पडतायत वगैरे, तर ती काय आहे की डांबर गरम असताना ऊन पण एवढं भरपूर आहे, तर ती डांबर लवकर सेट होत नाही। त्याच्यावर वाहनं बिणं गेले की ती खडा हल्ला की ती चिपकपणा, त्याचा चिपकलेला भाग तो निघून जातो आणि ती मग खड्डा मोठा होत जातोय। तर ते आपण त्याला रेक्टिफिकेशन करायला लावतोय साहेब। त्याला वेळोवेळी त्याला आपण 1-15 दिवस असंच ठेवणार आहे, किती उधळला की त्याच्याकडून परत दुरुस्ती करून घेणार आहे आपण। तर ते सर त्याची काळजी आहे, मला मी घेतो व्यवस्थित त्याची। तुम्हाला मी व्हिडिओ पण पाठवलेत, फोटो पण पाठवलेत, पाहिले। त्यामध्ये बघा ते दगडी जर निघाले, ते थोडं जरी डांबर जर असेल ना साहेब तर मला द्या कळा डांबर आहे म्हणून। नाही सांगतो ना, ते उधळणार। जर डांबर नसेल आपल्या त्याच्यात तर तो उधळूनच जाणार आहे। तर त्याला मी 15 दिवस तसाच ठेवणार आहे, जाणून बुजून ठेवणार आहे। मी आमदार साहेबांना पण बोललो, तर ते मी परवा 2 दिवस मी जरा बाहेर गेलतो शनिवारी रविवारी, तर त्याला काम बंद ठेवायला सांगितलेलं, तर त्याने चालू ठेवलंय। त्यांनी काम आता पण चालू ठेवले। त्या दिवशी पण मी त्याला सांगितलं होतं का काम बंद ठेव, काम बंद ठेव। नाही, मला सुप्याचे पण ग्रामस्थ मला बोलले, मी छावाचा जिल्हाध्यक्ष पण आहे साहेब, बाबाजी काळेंना तुम्ही विचारा, ते माझे रिलेटिव्ह पण आहेत। ते सुप्याचे सांगत नाही तुम्ही, सुप्याचे ग्रामस्थ पण मला भेटले। आडगावच्या सरपंचाने मला कॉल केला होता। आडगावच्या सरपंचाबरोबर मी पण होतो त्या दिवशी। सरपंच मग माजी सरपंच असतील, प्रकाश गोपाळे पण होते आणि पानमन पण होते। मला पानमननी पण कॉल केलता आणि गोपाळ्यांनी पण कॉल केलता। ते ग्रामस्थ म्हणजे आपण हे करू, तो रस्ता बंद करू, म्हणलं थांबा, मी सकाळपासून तुम्हाला कॉल करतोय, तुम्ही माझा एकही कॉल रिसिव्ह करायला तयार नाही। नाही, काय झालं सांगतो तुम्हाला की आमचे डेप्युटी इंजिनियर नवीन आलेत, आम्ही कानेवाडीला गेलतो आणि काय झालं की पटकन त्यांच्या गाडीत बसलो, मोबाईल माझा तिथंच राहून गेला। शिपायाने फोन घेतला होता माझा, घेतला की सर मी मोबाईल तुमचा फोन घेतला। बघा, ते कॉन्ट्रॅक्टर कोणी त्याला सांगा म्हणा व्यवस्थित रस्ता करा, नाही तर उगाच मला, मी जर तिथे आलो ना तुम्ही आपले काही पहिल्यांदाच कॉल होते ते उगाच चुकीच्या पद्धतीने काम केलं। एक पावसाळा जर झाला ना तर त्या रस्त्याचे सगळे खड्डे होणार आहे, नाही तर मला तो स्वतः उभं राहून तो रस्ता बंद करावा लागेल तिथं। नाही सांगतो तुम्हाला सर, कसं आहे माहिती आहे का त्याचं, तर ती कामाची प्रोसिजर सांगितली तुम्हाला की रुंदीकरणाचा ट्रीटमेंट झाली त्याची, आणि आता जो डांबरीकरणाचा पट्टा जो 3.75चा आहे ना त्याच्यावरती खडीला डांबर मारतो आपण अगोदर, आणि ती खडी सेट व्हायला त्याला काहीतरी थोडा कालावधी लागतो। तर तेवढ्या वेळात वाहनं जातात, आणि एखादा जरी खडा निघाला त्याच्यातला, डांबर मारलेला चिपकलेला खडा एका जरी निघाला
तो 1 मीटरचा, 1.5 मीटरचा, 2 मीटरचा कितीही मोठा तो खडा दुसरं एक सांगतो, त्या रस्त्यात त्यांनी काय केलंय, रस्ता आहे छोटाच आहे, पण त्यांनी अर्ध्या रस्ता खडे टाकले, अर्धा रस्ता जाण्या येण्यासाठी ठेवलाय. बरोबर नाही नाही हा, तर ते 5.5 मीटरचा रस्ता करताना आपल्याला 2.5 मीटरचाच. हो, पण आता काय झालंय, इकडली एक साईडला जी खडी टाकली ना ती दुसऱ्या साईडला खडे पडते. तर त्याच्यामध्ये काय झालंय, काल सुद्धा माझ्या गावातला आडे गावातला मुलगा आहे, एक मुलगा रात्री ते सुपेचे तो सुरेश गुलेचं घर आहे ना, तिथं तो मुलगा गाडीवर न पडला. ओके, नाही असं नाही. हे सगळ्या गोष्टीची आहे ना काळजी, आता तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची जबाबदारी ती काळजी घेणं वगैरे सगळ्या पद्धतीने करणं. सर मी उद्या सकाळी जातो पण आहे, मी आता ऑफिसलाच बसलोय, तर त्याची काळजी घेतो साहेब. आणि रस्ता खराब नाही होणार एवढी शाश्वती नक्की देतो. आणि त्याची जी खडी उडणार आहे, काय खड्डे पडणार आहे, ते मी 15 दिवस असा मोकळाच ठेवणार आहे. तो रोड आहे त्या पोझिशनला, मग त्याचे किती खडे उडतात, काय उडतात, ते सगळं त्याला दुरुस्त केल्याशिवाय मी वरचा थर टाकू देणार नाही त्याला. कारण काय होतं, ग्रामीण भागामध्ये नीट एकतर लवकर येत नाही त्या रस्त्यांना, जो येतोय त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जर कामं झाली. साहेब आपली पहिल्यांदाच भेट झाली बरं का सर फोनवरती. तर मी ह्या शाखेला गेली 5 वर्ष आहे. तर मी काय केलं की तुम्हाला सांगतो सर, म्हणजे एक माझ्या कामाची पद्धत. तर मी आपल्या पदरवाडीचा पुढचा जो तालुका हद्द आहे ना, तिथून पदरवाडी तर तिथून पडारवाडी ते तालुका हद्द ही रस्ता आपण नवीन केलाय, तो पण मीच केला. म्हणजे पार जमिनीपासून म्हणजे खोदून रस्ता करण्यापासून ते पार सगळा. त्याच्यानंतर आंबोलीपर्यंत आलोय. आडगावचा सध्या तुम्ही पाहिला असेल, आडे ते विरामचा रस्ता पाहिला असेल, आता झालाय. आणि आंबोलीपर्यंत केलाय. आता आंबोलीपासून पुढे सातकरवाडी फाट्यापर्यंत किंवा त्याच्या अगोदर थोडं आंबोली साईडला तिथपर्यंत करून ठेवलाय. कुठेही खड्डा दिसणार नाही. त्या रस्त्याचं काम, त्या रस्त्याबद्दल कधी तुम्हाला कॉल आले का कोणाचे? नाही. आणि ह्याच रस्त्याबद्दल आले ना, असं नाही ना का बाई सगळे एवढं लोक कॉल करतात लोक. नाही, ग्रामस्थांची काही चूक नाही. फक्त कसं की टेम्परेचर जास्त असल्यामुळे त्या डांबराला सेट व्हायला वेळच मिळत नाही. ती आमची चूक आहे. कसं की डांबराला सेट व्हायला मिळत नाही, तर ती सेट कसा करायचा तो आमचा विषय आहे. तर त्याला मी काय करतोय की त्याला टाकू द्या, डांबर टाकू द्या, त्याची खडी किती वेळ निघेल. आता बघा, आपण तर वरचा लेअर करण्याच्या अगोदर आपला पहिला सरफेस ओके करून घेणार आहे. आणि त्याला खडी एकदा टाकली काय आणि त्यानं 10दा टाकली काय, नुकसान त्याच आहे. डांबर एकदा टाकलं, समजा त्याने एक बाबा 25% डांबर, 10% डांबर कमी टाकलं, तो खड्डा भरायला त्याला टाकावाच लागणार आहे. त्याच्यामुळे त्याचा लॉस आहे. त्याला मी करून घेतोय. त्याला वारंवार मी सूचना पण दिल्यात, नोटीस पण दिली. आणि त्याच्या वरचा थर करण्याच्या अगोदर पूर्ण रस्ता मी 15 दिवस मोकळा ठेवणार आहे. किती खराब झाला तर त्याची पण दुरुस्त करून घेणार आहे सर. काही काळजी नका करू, मी करून घेतो साहेब. कारण आता तुम्ही तर ते अधिकारी आहेत, तुम्हाला माहितीये रस्त्याचं काम करताना खालून थोडं तरी खोदून हे करायचं. त्यांनी त्या रस्त्यावरती सगळे खडे वगैरे टाकलेले, तुम्ही पण बघितलेलं असेल. त्याच रस्त्यावरती खडे टाकलेले त्यांनी. नाही, ओरखडे मारून त्याने खडी केले. त्याचे मी फोटो पण मागवले. मी स्वतः त्याचं काय केलं की मला वाटतं बुधवारी त्याने 200-250 मीटर खडी पसरवून ठेवली होती आणि त्याच्यात ते ओरखडे मारलेले नव्हते. तर मी सगळी खडी स्वतः जेसीबीनं गोळा करून, मी आणि प्रकाश गोपाळे साहेब हे 2 जण आम्ही होतो, दोघांनी खडी बाजूला सारून घेतली जेसीबीनं. आणि मग मी फोन केला, म्हणलं सेट असं होतंय. तर म्हणला रावसाहेब सॉरी, आमच्याकडून चूक झाली. आमचा सुपरवायझर आहे, तो लग्नाला, त्याचं स्वतःचं लग्न असल्यामुळे गेला आणि त्याने काम बंद करायला पाहिजे होतं, पण त्याने बंद नाही केलं. मी गोळा करून घेतो, खडी गोळा करून घेतली. होईल साहेब, सगळं ओके करून जाईल. माझा काय तो मित्र नाही, माझा नातेवाईक नाही, मी तुमच्या तालुक्यातला नाही. आणि मी गेले 5 वर्ष काम करतोय. तुम्हाला जर तसं वाटत असलं तर माझी चौकशी करा, मी कसा आहे ते. नाही, मला याच्या आधी आता मी पण त्याच तालुक्यात आहे. मी पण जिथं तुमचे रस्ते झाले त्या रस्त्यातून मी पण रोजच फिरतोय. त्या बाकीच्या रस्त्याबद्दल माझा कधी तुम्हाला कॉल आला नाही, कधी काय नाही. ह्या रस्त्याला कॉल आला, मग ह्या रस्ता कुठेतरी चुकीचं चाललंय ना. हो, मी मान्य करतो सर, तुमचं पण मान्य करतो. पण त्याला कसं करणार आहे की आपण उदाहरणार्थ आपण घराची पीसीसी करतोय. पीसीसी जर व्यवस्थित नाही झाली तर वरचं बिल्डिंग चांगली होणार नाही, याची मला जाणीव आहे साहेब. आणि ती पीसीसी मी इतके दिवस ठेवणार आहे की ती पीसीसी किती उधळते बघू देत. आणि तेवढं मी रेक्टिफिकेशन करूनच वरचा थर करणार आहे साहेब. याच्यात तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण हे काय ग्रामस्थांना सांगितलं तर लक्षात येणार नाही. पण तुम्हाला कळतं त्याच्यातलं की बाबा तुम्ही हा खालचा लेअर चांगला झाला तरच वरचा थेर चांगला होईल, नाही तर त्यांनी ते रस्ता खोदून वगैरे ते खडे वगैरे टाकून त्यांनी ते भरलं पाहिजे. मग ते काय जाऊ द्या, बाकी जाऊ. तुम्ही आता तुम्हाला कॉल केलाय, तुम्हाला सांगितलं, फक्त त्या कॉन्ट्रॅक्टदाराला पण सांगा. हवं तर माझं नाव सांगा त्याला, ते ओळखत असेल मला. तर काय त्याला फक्त सांगा महेंद्र लोटचा फोन आला होता आणि तो जर रस्त्याचं काम परत दुसऱ्या पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने केलं तर मी स्वतः जेसीबी आणून रस्ता परत उकडेन ना. नाही, चालतं सर. आणि कसं आहे सर, आणखी एक ऍडिशनल माहिती अशी आहे की तो आपल्या तालुक्यातला कॉन्ट्रॅक्टर नाही. त्याला 16 की पळू करून सोडले तुमच्या अगोदरच.
परंतु ते सांगण्याची गोष्ट नाही, मी करून घेतो सर, व्यवस्थित करून घेतो. ओके 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 ओके, थँक्यू साहेब. ओके. करत जावा सर फोन, आता सेव्ह करतो सर, करत जावा फोन. हो 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 चालेल. ओके ओके, वेलकम.